विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक मानाजी गावडे, तुळजाराम चतुर्ंच महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, मराठी विभाग, बारामती. मित्र हो, गेले काही महिने आपण वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील काही पाठ, कविता म्हणजेच थोडक्यात गद्य, पद्य यांचा अभ्यास करीत आलो आहोत. आणि आपण जर आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाची प्रस्तावना पाहिली किंवा त्याची जर अनुक्रमणिका पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात एकंदरीत 5 भाग आहेत. त्यातील तिसरा भाग हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार म्हणून आपल्याला नाटक हा साहित्य प्रकार आहे. आणि पुन्हा त्यातील एक प्रकरण ज्याला क्रमांक नाही, परंतु त्या साहित्य प्रकाराची माहिती, इतिहास, परंपरा, स्थित्यंतर ते आजचा गायकचा प्रवास याची माहिती आहे. तर मग हा साहित्य प्रकार आपल्या अभ्यासक्रमात देण्याचा उद्देश तरी काय? तर तुम्ही जर पाठ्यपुस्तकातील नाटक साहित्य प्रकार परिचय हे प्रकरण जर पाहिलं तर त्यात त्यांनी प्रस्तावनेत अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे की नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा, या हेतूने प्रस्तुत माहितीचा अभ्यास करावा. दृकश्राव्य साहित्य प्रकार म्हणून नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण तर आहेच. संगीत नाटक, प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटक या प्रकारांचे स्वरूप व वैशिष्ट्ये या भागामध्ये नमूद केलेली असून नाटकांशी संबंधित असणारे घटक व त्यांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. या माहितीतून नाट्यक्षेत्रातील व्यवसायाची नवी क्षितिजे तुम्हाला म्हणजेच विद्यार्थ्यांना समजू शकतील व भाषिक अंगाने तुम्ही नाटक या साहित्य प्रकाराचा आस्वाद घेऊ शकाल, हा या पाठीमागचा उद्देश आहे. विद्यार्थी मित्र हो, आता आपण नेहमीप्रमाणेच प्रथमतः पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त थोडी अवांतर माहिती जाणून घेऊया. तर मग सुरुवातीला आपण साहित्य प्रकार म्हणजे काय ते पाहूयात. म्हणजे साहित्याचे अनेक प्रकार व त्यातील आपण अभ्यासणार आहोत तो एक नाटक हा साहित्य प्रकार. साहित्य प्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण. लघुकथा, कादंबरी, कविता, महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते. मित्र हो, आपल्याला इयत्ता 11वीमध्ये म्हणजेच या वर्षीच्या पाठ्यपुस्तकात नाटक हा साहित्य प्रकार अभ्यासासाठी दिलेला आहे आणि काही नाटकांचे भाग अभ्यासावयाचे आहेत. हा स्वतंत्र भाग आहे. पाठ्यपुस्तकात इतर साहित्य प्रकारांचा सहभाग आहेच. नाटक हा साहित्य प्रकारामध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये नाटक या साहित्य प्रकाराचा आढावा घेतलेला आहे आणि पुढील प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष काही नाटकांचे अंशभाग दिले आहेत. तर मराठी नाटकाचा आणि रंगभूमीचा आरंभ विष्णुदास भावे यांचा काळ आहे 1818 ते 1901 यांच्या नाटकाने झाला असे मानतो. परंतु त्याच्या आधी एक लोकरंगभूमी व 2 तंजावरच्या राजांनी लिहिलेली नाटके आढळून येतात.
1843 पूर्वी कळसूत्री भावल्यांचे खेळ, सोंगी भजन, खेळे, दशावतार, ललित, तमाशा, गोंधळ, बोहाडा, वासुदेव, कीर्तन आदी अनेक कलाप्रकार जनमानसात रूढ होते. थोडक्यात नाटक हा साहित्य प्रकार आहे असे म्हणण्यापेक्षा तो एक दृकश्राव्य कलाप्रकार आहे. नाटक या संज्ञेचा मूळ अर्थ अभिनय करणे असा आहे. नट हा संस्कृत शब्द मुळात प्राकृतातील असून तो नर्त म्हणजे नाचणारा या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृतात आला. मूळ अर्थाप्रमाणेच पाहता नाटक या शब्दाचा अर्थ नाचणे असाच आहे. नट म्हणजे अभिनय करणारा, सोंग करणारा व नाटक म्हणजे नाट्यरूपाने, सोंगाच्या रूपाने दाखविणे वा सादर करणे असा त्याचा रूढ अर्थ झाला. थोडक्यात नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारा व्यक्त होणारा संघर्षमय कथात्मक अनुभव असे म्हणता येईल. किंवा नाटक म्हणजे माणसाच्या अंतर्बाह्य क्रिया प्रतिक्रियांचे दर्शन घडविणारा आकृतिबंध होय. थोडक्यात नाटक निर्माण करते ती द्वंद्वात्मक जीवनाची जाणीव. नाटकातून मानवी अस्तित्वाचे या विश्वरचनेशी काय नाते आहे ते कळते. नाटकास पंचम वेदही म्हणतात. ऋग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदातून अभिनय, सामवेदातून गीत व अथर्ववेदातून विविध रस असे अंश घेऊन नाट्यवेद निर्माण झाला असे भरतमुनीने म्हटले आहे. विविध भावांनी संपन्न व विविध प्रसंगांनी युक्त असलेल्या लोकवृत्ताची, जगातील लोकांच्या आचारविचारांची अनुकृती म्हणजे नाटक, म्हणजेच भावानुकीर्तन. नाटक म्हणजे जीवनाचे दर्शन घडविणारा आरसा असे भरतमुनी म्हणतात. विद्यार्थी मित्र हो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 61 वरती या पाठाची सुरुवात होते. नाट्य भिन्न रुचिर्जन्यश्च बहुद्यापिकम समाराधनम या कालिदासाने सांगितलेल्या व्याख्येपासून सुरुवात करून नाट्य म्हणजे काय, नाटक म्हणजे काय, भरतमुनींचे विचार काय, नाटक या प्रकाराचे वेगळेपण आणि त्याचं महत्त्व इत्यादी विशद केले आहे. तसेच या प्रकरणामध्ये नाट्यसंहितेचे स्वरूप, नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण आणि मराठी नाट्य परंपरा, त्यातील पहिला टप्पा म्हणजे संगीत नाटक, संगीत नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आणि सामाजिक स्थिती. दुसरा प्रकार आहे प्रायोगिक नाटक, त्याचे वेगळेपण, परंपरा, स्वरूप आणि वैशिष्ट्ये. तिसरा प्रकार आहे व्यावसायिक नाटक, त्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये. त्याचबरोबर मराठीतील प्रमुख नाटककार व त्यांच्या नाटकांची नावे. सर्वात शेवटी नाटक या प्रकाराशी निगडीत सर्व घटक, मग दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा, अभिनय इत्यादी अंगांचा परिचय असे या पाठाचे स्वरूप आहे. तशी नाटकांची परंपरा जगभर विविध भाषात प्रचलित आहे.
त्यामुळे जागतिक रंगभूमी, भारतीय रंगभूमी आणि आपण अभ्यासतोय ती मराठी रंगभूमी असा खूप मोठा विस्तीर्ण असा कालपट आणि व्याप्ती आहे. आपण मराठी भाषेच्या अनुषंगाने या पाठात नाटक या साहित्य प्रकाराचा थोडक्यात परंतु सांगोपांग असा परिचय करून घेणार आहोत. कारण त्यामुळे पुढील जी प्रकरणं आहेत म्हणजे नाटकांचे जे अंशभाग आपण अभ्यासणार आहोत त्याला ते पूरक ठरणार आहे. आणि त्याचसाठी नेहमीप्रमाणे त्यांनी हे ज्याला क्रमांक नाही असं प्रकरण की ज्यामुळे पुढील त्या प्रकारातील वेगवेगळी प्रकरणं अभ्यासताना त्याच्याशी निगडीत असणारा इतिहास, त्याची आरंभ परंपरा, त्याने घेतलेली वेगवेगळी वळणे, त्यात आलेले वेगवेगळे टप्पे, त्याचे प्रकार इत्यादीचा परामर्श या पाठात अगदी साध्या सोप्या भाषेत परंतु विस्तृतपणे असा घेतलेला आहे. आणि म्हणून पुढील 3 प्रकरणांपेक्षाही हे प्रकरण की ज्याला पाठ्यपुस्तकात क्रमांक नाही परंतु परीक्षेसाठी मात्र त्यावरती निश्चितच कृती विचारल्या जाणार आहेत. म्हणून हे प्रकरण आपल्याला अत्यंत बारकाईने अभ्यासावे लागणार आहे. कारण त्या साहित्य प्रकाराची सबंध परंपरा सांगून त्यात येणारे टप्पे, झालेले बदल, त्यातील स्थित्यंतरे इत्यादीचा अतिशय बारकाईने अभ्यास मंडळाने यात त्याचा परामर्श घेतलेला आहे. आणि म्हणूनच की साहित्याचे जे विविध प्रकार आहेत त्यातील एक नाटक म्हणून जो मान्यता पावलेला प्रकार आहे त्याच्यावर आधारित हे प्रकरण आहे. आता मित्रांनो, असं हे काहीतरी जगावेगळं आहे असं नाही. खरं बघायला गेलं तर आपण रोजच्या जीवनात अगदी सहजगत्या मी म्हणेन प्रत्येकजण अभिनय करत असतो. कुणीतरी एखादा मित्र आपल्याला म्हणतो, अरे मला जरा अडचण होती, एवढी रक्कम तुझ्याकडे असेल तर देतो का, मी लवकरच तुला परत करेन. खरं तर आपल्या खिशात तेवढे किंवा त्याहून अधिक रक्कम असतेही, पण आपण सहज सांगतो सहानुभूतीच्या स्वरात, अरे असते तर तुला नाही म्हटलो नसतो, नक्कीच दिले असते. आणि त्यालाही ते खरं वाटतं. आपण मनातून म्हणत असतो आपण बरोबर पटवून दिलं आणि त्यालाही कटवलं. मित्रांनो, हा अभिनय नाही तर दुसरं काय. असं प्रत्येकजण कुठं ना कुठं सतत वेगवेगळ्या स्वरूपात अभिनीत होत असतो. म्हणून शेक्सपियर हा नाटककार म्हणतो, जग ही एक रंगभूमीच आहे आणि आपण प्रत्येकजण त्या रंगभूमीवरचे कलावंत आहोत. किंवा आपल्या मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि नाटककार कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर असं म्हणतात, नाटक म्हणजे अनेक मीची छावणी. आता बघा, अनेक मी म्हणजे मी एक आहे, असे माझ्यासारखे मी अनेक आहेत. तसेच नाटकामध्ये सुद्धा अनेक जणांची सुखदुःख, भावभावना, हर्षामर्ष अशा विविध गुणांचे एकत्रीकरण होऊन नाटक आपल्यासमोर येते. म्हणजेच थोडक्यात नाटक वरती मी म्हटल्याप्रमाणे आपल्याच जीवनाचे दर्शन घडविणारा आरसा असतो, असं जे भरतमुनींनी म्हटलेलं आहे ते अगदी खरं आहे. कारण नाटक पाहणाऱ्याला त्यातील संवाद असतील, प्रसंग असतील, घटना असतील किंवा त्यातील जी भावनिक आंदोलनं असतील किंवा त्याचा जो
आविष्कार असेल हा नक्कीच त्याला कुठंतरी त्याच्या जीवनाशी साम्य दाखवून देणारा असतो. म्हणून नाटक हा साहित्य प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचाही आहे. म्हणून मी आज प्रस्तावनेच्या स्वरूपात हे प्रकरण सुरू करण्याअगोदर मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे थोडंसं अवांतर आपण पाहणार आहोत. तर आपण विस्तृत असं त्याच्यावरती इथं विवेचन पाहिलेलं आहे आणि म्हणूनच या प्रकरणाची जी काही माहिती आहे ते आपल्याला व्यवस्थित समजावी, कळावी म्हणून जी इतर विविध स्वरूपाची माहिती आहे ती मी देण्याचा प्रयत्न केला. आणि पुढच्या तासाला आपण प्रत्यक्ष या प्रकरणात साहित्य प्रकाराबद्दल जे काय आपल्यासमोर त्यांनी दिलेलं आहे तसं पाहायला गेलं तर प्रकरणाच्या पानांच्या संख्येवरून त्याचं मोल आपल्याला ठरवता येणार नाही. कारण कमी पानांमध्ये त्यांनी खूप मोठा आशय या साहित्य प्रकाराबद्दल आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगतो की आम्ही इथं बसून तुमच्यासमोर ऑनलाईन माहिती पाठवत आहोत आणि तुम्ही ती ऐकून समजून घेत आहात. तरी तेवढं पुरेसं नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार सांगत असतो की तुम्ही प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकातील ते प्रकरण वाचा, समजावून घ्या, विचार करा आणि मग तुम्हाला ते चांगल्या रीतीने समजेल. यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकातील ती प्रकरणं वाचावीच लागतील. त्याच्याशी निगडीत पूरक माहिती तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीतच आहोत. तर मित्रहो, आज आपण इथं पहिल्या भागामध्ये थांबूयात आणि पुढच्या म्हणजे दुसऱ्या भागात प्रत्यक्ष प्रकरणामध्ये त्यांनी या साहित्य प्रकाराबद्दल जी माहिती दिलेली आहे ती अभ्यासूयात. धन्यवाद.